चला हवा अयोध्येच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत वाईट अशी बातमी समोर येत आहे आणि ती अशी आहे की निलेश साबळे जे आहेत यांनी त्या शोमधून एक्झिट घेतलेली आहे। काहीतरी पर्सनल रिझन्समुळे ते आता आपल्याला इथून पुढे त्या शोमध्ये दिसणार नाहीये। त्यांनी सध्या आता एक रिसेंटली ABP माझावर एक मुलाखत दिली होती, तेव्हा ते एका जिमचं उद्घाटन करण्यासाठी गेले होते। तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की ते आता चला हवा अयोध्येच्या बाहेर पडलेले आहेत, त्यांना काहीतरी नवीन गोष्टी करायच्या आहेत आणि काही ना काहीतरी त्यांचं आतमध्ये भांडण तंटा वगैरे किंवा काही मतभेद झाले असतील, याच दृष्टिकोनातून त्यांनी तो शो सोडण्याचा निर्णय हा घेतलेला असणार आहे। आणि इथून पुढे आता आपल्याला निलेश साबळे हे चला हवा अयोध्या सेटवर आणि चला हवा अयोध्याच्या मंचावर आपल्याला दिसणार नाहीयेत। तर ही बातमी अत्यंत वाईट होती, कारण की जो शो 10 वर्ष झालं एकच माणूस होस्ट करत होता आणि आता त्या माणसांनी तो शो सोडलेला आहे। तर काही ना काहीतरी अडचण झालेली असेल आणि ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे, कारण की जो शो सगळ्यांना हसवत होता, हे करत होता ते करत होता, TRPच्या मेन उंचाकांवर होता, त्यासाठी आता असं मला वाटतं की काही ना काहीतरी अडथळ्यांमुळे त्यांनी शो सोडलेला आहे। आणि त्यांचं असं मत आहे की ते आता इथून पुढे येणाऱ्या काही काळामध्ये नाटक, सिनेमा किंवा काहीतरी अशाच गोष्टींमधून ते प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत, असं त्यांनी स्पष्टीकरण हे दिलेलं आहे। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे? निलेश साबळेंनी जे काही केलेलं आहे, त्यांचा जो निर्णय आहे, त्याच्याशी तुम्ही त्याच्या पाठीशी आहात की नाही आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।